शिवसेनेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान पार पडले होते। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 26,026 मतांनी विजय झाला। मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती। विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की ही लढाई केवळ माझी नव्हती, शिवसैनिक रस्त्यावर उतरून ही लढाई लढला। आदित्य ठाकरे यांनी मला या लढाईत विजयी केले आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो। माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी, अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले। हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे। ज्या निष्ठेने, ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले, मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहो अशी मी आज प्रार्थना करतो। शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले 30 वर्ष पाहायला मिळतोय, परंतु ह्या वेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती, तर ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून शिवसैनिक लढला, तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात तर नव्हतीच, ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती, ही उद्धव साहेबांच्या हातात होती, ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केलं असं मला वाटतं। बघा, आम्ही नेहमी ही घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची। ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे। शिवसेना पदवीधर असो, आता शिक्षक असो, मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मेननसह प्रिया जॉनचा रिपोर्ट, नवी मुंबई।